Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss some questions based on chemical reactions and equations. बाळांनो volume सोबत घेऊन बसा. We are going to discuss the questions from exercise. Okay, take down first. Okay, question from level first. That is, when lead nitrate reacts with potassium iodide, correct? Yellow precipitate is formed. The yellow precipitate कशाचे असणार आहे? Definitely, okay, yes, the yellow precipitate is of lead, okay, yes, iodide. बरोबर आहे ना? लीड आयोडाईडची काय रिॲक्शन पाहिलं आपण ऑलरेडी की बाबा लीड ओके येस नायट्रेट when reacts with twice potassium iodide which forms lead iodide, okay, and remaining is whatever potassium nitrate. This is the reaction and this is LOPPT. LOPPT. Correct. So option is what? First. Straightforward question है. When ferrous, okay, yes, hydroxide reacts with hydrochloric acid and H2O are produced. ठीक है ना? When ferrous hydroxide reacts with hydrochloric acid dash and H2O are produced म्हणलंय. Dash and H2O म्हणजे काय प्रोड्यूस झालं पाहिजे त्या केसमध्ये? ओके, सहज समजतं तुम्हाला की बाबा FeCl2 फॉर्म झाला पाहिजे. रिॲक्शन काय आहे फेरस हायड्रॉक्साईडची? ओके, व्हॉट इज द रिॲक्शन? सी हियर FeOH taken twice, correct, plus twice HCl, which forms what? Definitely FeCl2 plus H2O. किती फॉर्म होतील H2O? 2 टाइम्स, कारण इथं काय आहेत? येस, ट्वाइस OH आहेत आणि इथं ट्वाइस H आहेत, करेक्ट, and 2Cl आहेत. That 2Cl minus reacts with this Fe2 plus. Understood? So option is what? B. Third question बघा, which of the following reactions, okay, involves the combination of two elements? कॉम्बिनेशन ओके कशामध्ये होतं हे विचारले तुम्हाला. करेक्ट. फर्स्ट रिॲक्शन जे आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम ओके अँड ऑक्सिजन टू फॉर्म Na2O. सगळ्या रिॲक्शन कॉम्बिनेशन दिलेले आहेत तुम्हाला, पण विचारले काय विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इन्व्हॉल्व्स द कॉम्बिनेशन ऑफ टू एलिमेंट्स म्हणलंय. इथं हा काय आहे? कंपाऊंड आहे. लक्षात येते? दिस इज नॉट एलिमेंट, दिस इज नॉट एलिमेंट. ऑक्सिजन एलिमेंट आहे बट दिस इज नॉट एलिमेंट. दिस टू आर नॉट एलिमेंट्स, दिस टू आर नॉट एलिमेंट्स. मग प्रश्न एकच सॉरी ऑप्शन एकच आहे आता, दॅट इज व्हॉट? बी. सोडियम एलिमेंट आहे, ऑक्सिजन ऑल्सो एलिमेंट. हे दोन्ही एलिमेंट काय झाले? कंबाईन झाले टू फॉर्म SO3 सॉरी व्हॉट Na2O. Na2O. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. क्वेश्चन नंबर 4 चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? डिस्प्लेसमेंट म्हणलं की एक सबस्टन्स किंवा एक ओके एस पार्टनर सॉरी काय म्हणू शकता तुम्ही, एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटनं रिप्लेस झाला पाहिजे, त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो आपण. बरोबर आहे ना? ओके, ह्या ठिकाणी झालं का डिस्प्लेसमेंट? नाही, कॉम्बिनेशन झालं. करेक्ट. इथं काय झालेलं आहे? फ्रॅगमेंटेशन. इट मीन्स इट इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. करेक्ट ना? येस. इथं चेक करा. हायड्रोजन ओके इज रिप्लेस्ड बाय सोडियम. दिसतो का इथं हायड्रोजन रिप्लेस झालेलं आहे? इट मीन्स दिस इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्या केसमध्ये काय झालं? परत कॉम्बिनेशन झालेलं आहे. दिस इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, this is decomposition reaction and this is again combination reaction. This one is displacement reaction. Understood? Question number 5 check करा. In the balanced okay equation A, B, C and D respectively are. ठीक आहे? ठीक आहे, ABCD मेथड यूज करू शकता तुम्ही. करेक्ट. ABCD मेथडमध्ये ओके काय करतो आपण? सी हियर हाऊ टू अप्लाय ABCD मेथड. ओके तुम्ही अप्लाय करू शकताय, करा तुम्ही साईड बाय साईड बघा ना. ठीक है. ठीक आहे, घेऊया आपण. ओके एक मिनटं. ठीक आहे, अप्लाय करा मेथड. सी हियर व्हॉट इज दिस? A Fe2O3 प्लस B H2 which gives C Fe प्लस D H2O. करेक्ट. एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? Fe आहे, हायड्रोजन आहे अँड ऑक्सिजन आहे. ठीक आहे. Feसाठी काय इक्वेशन तयार कराल? ट्वाइस A इज इक्वल टू वॉट? C.
आणि हायड्रोजनसाठी ओके एस ट्वाइस बी इज इक्वल टू ट्वाइस डी अँड ऑक्सिजन थ्राइस ए इज इक्वल टू वॉट डी. करेक्ट. मग आता मॅक्सिमम टाइम्स कोण आलेलं आहे बघा, रिपिटेशन कोणाचं झालेलं आहे, एचं 2 टाइम्स आलेलं आहे आणि डीचं सुद्धा 2 टाइम्स झालेलं आहे. करेक्ट ना. ओके, मग डी इज इक्वल टू काय करूया आपण 1 ठेवूया. ठीक आहे. लेट डी इज इक्वल टू वॉट 1. ओके, आता डी इज इक्वल टू 1 ठेवलं तर हे इक्वेशन काय होईल, येस 2b इज इक्वल टू ओके एस 2 दॅट इज b इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. ठीक आहे. डी इथे 1 ठेवा. 3a इज इक्वल टू ओके 1. सो a इज इक्वल टू 1/3. a इज इक्वल टू 1/3 ठेवा हे इक्वेशनमध्ये. देअरफॉर 2a इज इक्वल टू ओके काय आहे c आहे. सो c इज इक्वल टू ओके 2 इंटू 1/3 इज इक्वल टू 2/3. सो c ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. करेक्ट. a ची व्हॅल्यू मिळाली. ठेवा आता तिथं व्हॅल्यूज. ओके, ह्या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज a 1/3 1/3 Fe2O3 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे 1. सो इट इज अ 1 H2 विच फॉर्म्स c ची व्हॅल्यू 2/3 Fe प्लस d ची व्हॅल्यू 1 H2O. करेक्ट. आता फ्रॅक्शनमध्ये आहे, फ्रॅक्शनला कन्वर्ट कशामध्ये करायचं, होल नंबरमध्ये. ओके, मग फ्रॅक्शनमध्ये काय आहे इथं बघा, डिनॉमिनेटरला 3 आहे. ओके, मग 3 मल्टिप्लाय करा. 3 3 गेट कॅन्सल्ड. सो 1 Fe2O3 प्लस इथं 3 मल्टिप्लाय केलं 3 काय होईल H2 विच फॉर्म्स 3 मल्टिप्लाय केलं 3 कॅन्सल. ओके, ट्वाइस Fe प्लस थ्राइस H2O. करेक्ट. म्हणजे काय 1 3 2 आणि 3 हे कोएफिशियंट्स येतील. 1 3 2 3 1 3 2 3 कुठं आहे या ठिकाणी. सो ऑप्शन इज वॉट सी. अंडरस्टूड. विच ऑफ द फॉलोइंग इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन म्हटलं की सिंगल सबस्टन्स कशामध्ये कन्वर्ट होतो, फ्रॅगमेंट्समध्ये स्प्लिट होतो सिंगल सबस्टन्स. मग चेक करा सिंगल सबस्टन्स कसं आहे, ए मध्ये आहे फक्त. ठीक आहे ना. सो ए इज द ऑप्शन. रॅन्सिडिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. तर रॅन्सिडिटी ओके कसं प्रिव्हेंट कराल, अँटीऑक्सिडंट्स यूज करून. बरोबर आहे ना. ओके येस, बाय ॲडिंग अँटीऑक्सिडंट्स आणि ऑल्सो पॅकेजिंग ऑइली फूड्स इन नायट्रोजन गॅस. येस डेफिनेटली ए आणि बी दोन्ही होऊ शकतात. करेक्ट ना. सो ऑप्शन इज वॉट सी. नेक्स्ट वन 8. कॉम्बिनेशन ऑफ फॉस्फरस अँड ऑक्सिजन इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑक्सिजन आणि फॉस्फरस ह्या दोन्हीला कंबाईन करायचं आहे. करेक्ट ना. ओके, मग कुठली रिॲक्शन होणार, ऑक्सिजन ॲड करताय ना, तर ऑक्सिडेशन रिॲक्शनच होणार आहे ना. दुसरी रिॲक्शन होऊ शकते का, नाही होऊ शकत. नेक्स्ट 9. ए रिडॉक्स रिॲक्शन इज वन इन विच. रिडॉक्स रिॲक्शन कशाला म्हणतो आपण, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर सायमल्टेनियस होत असेल ओके, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, रिडॉक्स. म्हणजे एक सबस्टन्स त्याच्यामध्ये ऑक्सिडाइज होतो तर दुसरा काय रिड्यूस होतो. सो ऑप्शन इज वॉट डी. वन सबस्टन्स इज ऑक्सिडाइज्ड व्हाइल अदर इज रिड्यूस्ड. करेक्ट, कंपल्सरी. क्वेश्चन नंबर 10 बघा. इन दी फॉलोइंग इक्वेशन Na2CO3 प्लस XHCl विच फॉर्म्स ट्वाइस NaCl प्लस CO2 प्लस H2O. द व्हॅल्यू ऑफ X इज. आता X सहज फाइंड आउट करता येते तुम्हाला. बरोबर आहे ना. ओके, X काय करायचं तुम्हाला, Cl चेक करायचा किती आहे तिथं 2 आहेत. बरोबर आहे ना. आणि हायड्रोजन चेक करायचे आहेत किती आहेत 2 आहेत. आणि इथं हायड्रोजन किती 1 आहे, Cl किती आहे 1 आहे. बरोबर आहे का. ओके, मग त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 2 असणार आहे. सहज समजतं आपल्याला की बाबा एक्स काय असला पाहिजे 2 असला पाहिजे. तर हे इक्वेशन काय होतं, एस कंबाईन होतं, सॉरी बॅलन्स्ड होतं. करेक्ट ना. नेक्स्ट 11. AgNO3 प्लस NaCl. ओके, एक प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे ही. AgCl फॉर्म होतो, NO3 फॉर्म होतो. बरोबर आहे ना. अबो रिॲक्शन इज काय काय म्हणलंय, प्रेसिपिटेशन रिॲक्शन. येस डेफिनेटली करेक्ट आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, दिस इज ऑल्सो करेक्ट. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच काय असते, प्रेसिपिटेशन रिॲक्शन. सो ए अँड बी बोथ दी ओके येस करेक्ट. ऑप्शन इज वॉट डी. 12. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. स्टेटमेंट बघायचं तुम्हाला कुठलं ट्रू आहे. ठीक आहे ना. सियर द टोटल मास ऑफ सबस्टन्स रिमेन्स सेम इन केमिकल चेंज. करेक्ट आहे. सबस्टन्सचा मास चेंज होत नाही कारण ॲटम्स हे फक्त रिअरेंज होतात.
त्याच्यामुळे ॲटमचा मास चेंज होतो का? नाही. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासनुसार हे स्टेटमेंट करेक्ट आहे. केमिकल चेंज इन परमनंट अँड इरिव्हर्सिबल. केमिकल चेंज इज पाहिजे इथं, ठीक आहे ना. ओके, इज परमनंट अँड इरिव्हर्सिबल, हे सुद्धा करेक्ट आहे. परमनंट असतो, इरिव्हर्सिबल असतो. फिजिकल चेंज इज टेम्पररी. ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन डी. 13. द करेक्ट फॉर्म्युला ऑफ रस्ट इज. ठीक आहे ना. ओके, रस्टचा फॉर्म्युला आपण काय लिहितो हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. Fe2O3xH2. सिम्पल क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज प्रोटेक्टेड बाय द लेअर ऑफ इट्स ऑक्साईड. हे करोजनमध्ये स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना. ओके, ऑक्साईड लेअर कोणासाठी? ॲल्युमिनियमसाठी करेक्ट आहे. ओके, ॲल्युमिनियमवरती ऑक्साईड लेअर फॉर्म झाले की इट गेट प्रोटेक्टेड. ॲल्युमिनियम इटसेल्फ गेट प्रोटेक्टेड, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रिक वायर्समध्ये यूज करतो. ओके, जे पोल्सवरती वायर्स यूज करतात ना ते ॲल्युमिनियमचे असतात, कारण काय? ते प्रोटेक्ट होतात आफ्टर ऑक्सिडेशन. नेक्स्ट 15. वेन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ॲडेड टू झिंक पीसेस टेकन इन अ टेस्ट ट्यूब. When dilute hydrochloric acid is added to zinc pieces taken in a test tube. म्हणजे काय करायचं? टेस्ट ट्यूबमध्ये ओके झिंक पीसेस घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं? डायल्यूट HCl. काय होतं? नोन आहे तुम्हाला रिॲक्शन. झिंक वेन रिॲक्ट्स विथ HCl विच फॉर्म ZnCl2 प्लस H2 गॅस. H2 गॅस रिलीज होतो त्या केसमध्ये, बरोबर आहे ना. ओके, बबल जनरेट व्हायला लागतात असे ह्या पीसेसमुळं. आलं लक्षात? ठीक आहे. बघा मग कुठं आहे ऑप्शन. नो चेंजेस टेक्स प्लेस. कलर, pungent smelling gas, small bubbles of hydrogen gas appears on the surface of the zinc. This is the option. Correct. Question number 16. When carbon dioxide gas is passed through lime water. लाईम वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला, बरोबर आहे ना. ओके, लाईम वॉटरमध्ये काय असतो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतो. CO2 पास केलं की काय फॉर्म होतो? कॅल्शियम कार्बोनेट प्लस ओके SH2O. कॅल्शियम कार्बोनेट व्हायला इट मीन्स इट टर्न्स मिल्की, बरोबर आहे ना. ओके, दॅट वॉटर टर्न्स वॉट? मिल्की. व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होतो कशाचा? कॅल्शियम कार्बोनेटचा. सो ऑप्शन इज वॉट? C. White precipitate of calcium oxide carbonate is formed. 17 check करा. Iron nails were dipped in a solution kept in a test tube. After half an hour, it was observed that the color of the solution has changed. Correct. The solution, okay, present in the test tube was that of. काय केले बघा? Iron nails. Iron nails were dipped in solution kept in a test tube. एका टेस्ट ट्यूबमध्ये सोल्युशन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आयर्न नेल्स डिप केले. आफ्टर हाफ एन आवर इट वॉज ऑब्झर्व दॅट द कलर ऑफ द सोल्युशन हॅज चेंज्ड. सोल्युशनचा कलर चेंज होतो. द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब. मग आयर्नपेक्षा ओके जे सोल्युशन आहे ते कसं असलं पाहिजे? लेस रिॲक्टिव्ह. मेटलचं जे काय सोल्युशन असणार आहे ओके ते कसं असलं पाहिजे? मेटल लेस रिॲक्टिव्ह असलं पाहिजे. तर आयर्न काय करतो? त्याला रिप्लेस करतो. मग कुठला आहे? झिंक सल्फेट सोल्युशन ZnSO4 आहे. ZnSO4 पॉसिबल नाही. झिंक कसं आहे? मोर रिॲक्टिव्ह आहे फेरसपेक्षा. कॉपर सल्फेट CuSO4 सोल्युशन इज डेफिनेटली Cu गेट रिप्लेस्ड बाय Fe. FeSO4 विल फॉर्म इन दॅट केस. करेक्ट. हा रिप्लेस होऊ शकतो. आयर्न सल्फेट नॉट पॉसिबल. ॲल्युमिनियम सल्फेट नॉट पॉसिबल. अंडरस्टूड. सो ऑप्शन इज वॉट? बी. कॉपर सल्फेट. आलं लक्षात हे? ठीक आहे. कॉपर सल्फेटमध्ये कॉपर आहे, त्याच्यामुळं Fe काय कॅन रिप्लेस इट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. Zinc when reacts with H2SO4 to form ZnSO4 and H2. Which reaction is this? Definitely it is a okay single displacement reaction. Single displacement, double displacement नाही ही रिॲक्शन. करेक्ट. एलिमेंट आहे ना. एलिमेंट कशा काय करतो? हायड्रोजनला रिप्लेस करतो. नेक्स्ट 19. इन ॲन एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं? हीट ॲब्झॉर्ब होते, बरोबर आहे ना. ओके, द एनर्जी कंटेंट ऑफ प्रोडक्ट्स इज लेस दॅन हीट कंटेंट ऑफ रिॲक्टंट. ओके, डेफिनेटली. ओके, जनरली ना ओके एंडोथर्मिक रिॲक्शनचा जसं विचार जर केला आपण ओके सी हिअर रिॲक्शन स्टार्ट फ्रॉम दिस
दिस इज पोटेन्शियल एनर्जी आणि दिस इज रिॲक्शन कोऑर्डिनेट. ठीक आहे ना. ओके, इथं दाखवतो मी तुम्हाला सियर. काय म्हणले, द एनर्जी कंटेंट ऑफ प्रोडक्ट इज लेस दॅन ओके हीट कंटेंट ऑफ रिॲक्टंट्स. बरोबर आहे ना. ओके, एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये आर गिव्स प्रोडक्ट, हीट इज ॲब्झॉर्ब्ड. बरोबर आहे ना. ओके, हीट ॲब्झॉर्ब कोण करतो, रिॲक्टंट करतो. आलं लक्षात. म्हणून एनर्जी ओके कोणाची जास्त असते, रिॲक्टंटची प्रोडक्टपेक्षा. आलं लक्षात. म्हणून बीकरमध्ये जर रिॲक्शन कॅरी आउट करत असाल तुम्ही, करेक्ट ना, तर बीकर आपल्याला एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये कूल लागतो. समजतंय का. का, कारण हीट काय होते, ॲब्झॉर्ब होते. करेक्ट ना. सो ऑप्शन इज व्हॉट 1. नेक्स्ट 20. हिटिंग लाईमस्टोन प्रोड्युसेस. लाईमस्टोनला हीट केलं म्हणजे कोणाला हीट केलं, कॅल्शियम कार्बोनेट. करेक्ट ना. विच फॉर्म्स व्हॉट, कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. त्याला क्विक लाईम म्हणायचं. व्हॉट इज दिस, क्विक लाईम. सो ओके, आणि कार्बन डायऑक्साईड दोन्ही फॉर्म होतात ना, लाईमस्टोन, कार्बन डायऑक्साईड, क्विक लाईम दोन्ही प्रोड्यूस होतात, म्हणून ऑप्शन सी, बोथ A and B. 21. फेरस सल्फेट ऑन हिटिंग प्रोड्युसेस. फेरस सल्फेटला काय केलं, हीट केलं. बरोबर आहे ना. काय प्रोड्यूस करतो फेरस सल्फेट, डेफिनेटली फेरिक ऑक्साईड प्रोड्यूस करतो. बरोबर ना. ओके, Fe2O3. फेरस सल्फेट कोण आहे, ट्वाइस FeSO4. ठीक आहे ना. ओके, त्याच्यापासून काय फॉर्म होतो, FeSO4. ठीक आहे. ऑन हीटिंग इट गिव्स Fe2O3 प्लस SO2 प्लस SO3. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. येतं लक्षात. हे बॅलन्स आहे का नाही चेक करा. येस, डेफिनेटली इट इज बॅलन्स्ड रिॲक्शन. सो ऑप्शन इज व्हॉट, ओके, फेरिक ऑक्साईड. लक्षात ठेवा. ओके, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अ फेरिक ऑक्साईड, Fe2O3. 22. व्हाईट सिल्वर क्लोराइड इन सनलाइट टर्न्स टू ग्रे. व्हाईट सिल्वर क्लोराइड ओके येस डिकम्पोज होतो मेटॅलिक सिल्वरमध्ये. समजतंय ना. ठीक आहे. काय होतो, ग्रे सिल्वर. व्हाईट सिल्वर काय असतो, AgCl असतो. व्हॉट इज दिस, AgCl. AgClचं कन्व्हर्जन ओके Ag होतं. रिॲक्शन पाहिली आपण. 23. ठीक आहे. 23मध्ये चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अन अनबॅलन्स्ड वन. हे सॉल्व करता येईल तुम्हाला. अनबॅलन्स्ड इक्वेशन कुठलं आहे. ठीक आहे. नंबर ऑफ रिॲक्टंट्स ॲटम्स बघायचे, नंबर ऑफ प्रोडक्ट ॲटम्स बघायचे. ओके, ऑलरेडी रिॲक्शन्स गिवन आहेत. ओके, मग कुठला ऑप्शन येतो बघा. ओके, कार्बन इथं किती आहेत, सॉरी इथं सोडियम किती आहेत, 2 आहेत. इथं सोडियम 2 आहेत. येस, असं काउंट करा तुम्ही. समजतंय ना. ओके येस, पॉज करा व्हिडिओ आणि काउंट करा. ऑप्शन विल बी, ठीक आहे, SB. ठीक आहे. ऑक्सिजन चेक करा बरं. इथे किती आहेत, 12 × 2 24. करेक्ट. इथं 2 × 2 सॉरी 2 × 8 16. 16 प्लस 10 26. दॅट इज द रॉंग. ठीक आहे ना. इथं 13 पाहिजे होते. 12च्या ठिकाणी काय 13 पाहिजे होतं. 24. विच ऑफ द फॉलोइंग इज द कंबशन रिॲक्शन. कंबशन रिॲक्शन कुठली आहे, डेफिनेटली बर्निंग ऑफ पेट्रोल. बर्निंग ऑफ पेट्रोल इज द कंबशन रिॲक्शन. 25. The electrolytic decomposition of water gives H2 and O2 in the ratio of. H2 किती फॉर्म होतो, O2 किती फॉर्म होतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके, H2Oचं डिकम्पोजिशन करायचं आहे आपल्याला. H2O विच फॉर्म्स व्हॉट, O2च्या फॉर्ममध्ये जातो ना ऑक्सिजन, म्हणून इथं ट्वाईस घेतले आपण. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन केलं की ट्वाईस H2 फॉर्म होतो प्लस एक काय फॉर्म होतो, O2. दिस इज 2 मोल अँड दिस वन इज 1 मोल. दॅट इज द रेशो इज 2:1. हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशो किती आहे, आलं लक्षात. हे H2 आणि O2चा रेशो काय असतो, 2:1 बाय व्हॉल्यूम. 26. द टर्म रॅन्सिडिटी रिप्रेझेंट्स. ठीक आहे ना. ओके, रॅन्सिडिटी कशाला म्हणतो, ऑक्सिडेशन ऑफ फॅटी फूड्स.
ठीक आहे ना. ऑइली फूड्सचं ऑक्सिडेशन झालं तर त्याला म्हणतो आपण रॅन्सिडिटी. करेक्ट आहे ना. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा आता, दॅट इज क्वेश्चन नंबर 27. कॉपर ऑन एक्सपोजर टू एअर reacts with moisture to form and CO2 to develop the green layer which is chemically. ठीक आहे. आता ग्रीन लेअर जी आहे कॉपरची, थोडंसं रिॲक्शन दाखवतो ते तुम्हाला मी. कॉपर प्लस H2O मॉइश्चरच्या प्रेझन्समध्ये प्लस CO2 प्लस वॉट O2 विच फॉर्म्स CuOH टेकन ट्वाइस प्लस CO3. करेक्ट. ठीक आहे. काय फॉर्म होतं ह्या केसमध्ये बघा, कॉपर हायड्रॉक्साईड फॉर्म होतो. कॉपर हायड्रॉक्साईड कसं आहे, बेसिक. ठीक आहे, बेसिक. त्याच्यानंतर कार्बोनेट सुद्धा फॉर्म होतो, तो सुद्धा कसा आहे, बेसिक आहे. समजतंय का हे. येस. म्हणजे काय, टोटल ओव्हरऑल जो प्रोडक्ट फॉर्म होतो ना, ओके, तो कसा आहे, बेसिक आहे. सो ऑप्शन इज व्हॉट, ए, बेसिक कॉपर कार्बोनेट. हा सुद्धा काय, कार्बोनेट म्हणजे बेसिकच आहे ना. समजलं. इथं OH मायनस आहे, इथं काय आहे, CO3. नेक्स्ट वन 28. इन एक्झोथर्मिक रिॲक्शन द रिॲक्टंट्स. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट काय आहे, लेस एनर्जी दॅन द प्रोडक्ट फॉर्म्ड. आत्ताच आपण एंडोथर्मिक रिॲक्शनसाठी पाहिलं होतं. रिॲक्टंटची एनर्जी हायर होती त्या केसमध्ये, कारण काय, येस, एनर्जी प्रोव्हाइड करतो ना आपण रिॲक्टंटला, इथं एनर्जी एब्झॉर्ब होते. आलं लक्षात. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय होतं, एनर्जी रिलीज होते. आलं लक्षात. ठीक आहे. मग रिॲक्टंटची एनर्जी काय असते, इथं लोअर असते. म्हणून बीकर आपल्याला वॉर्म लागतो, लक्षात ठेवा. ओके, सुरुवातीला बीकर 25 डिग्री सेल्सिअसला असतो. ठीक आहे ना. ओके, जर तो कूल होत असेल तर काय, एंडोथर्मिक रिॲक्शन कन्सिडर करायचं, हीट एब्झॉर्ब झाली. आणि जर तो हॉट होत असेल तर डेफिनेटली एक्झोथर्मिक रिॲक्शन. सो ऑप्शन इज व्हॉट, ए. रिॲक्टंटची एनर्जी काय असते, लोअर असते. 29. ठीक आहे. Al2O3 reacts with twice B to form B2O3 and twice Al is an example of. कुठलं एक्झाम्पल आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. सहज समजतंय आपल्याला. ए डिस्प्लेस्ड बाय बी, सॉरी हे A2O3 आहे ना. ओके, A2O3 प्लस ट्वाइस B gives B2O3 प्लस ट्वाइस A. A is replaced by B, that is displacement reaction. 30. Which washing soda is treated with hydrochloric acid? It gives off colorless gas with lot of effervescence then that gas is. ठीक आहे. कुठला गॅस असू शकतो, CO2 गॅस. एफरवेन्सेस येतात म्हटलं ना तर डेफिनेटली तो काय असतो, CO2 गॅस असतो. कशासोबत रिॲक्ट केले, वॉशिंग सोडा सोबत रिॲक्ट केले. म्हणजे रिॲक्शन काय असणार आहे, कशासोबत, वॉशिंग सोडा, Na2CO3 प्लस ट्वाइस HCl विच फॉर्म्स, काय फॉर्म होईल, ट्वाइस NaCl प्लस H2O प्लस CO2. CO2 गॅस बाहेर पडतो. ठीक आहे ना. येस, दॅट इज द ए ऑप्शन. 31. बॅरियम क्लोराइड ऑन रिॲक्टिंग विथ ॲल्युमिनियम सल्फेट, ठीक आहे, फॉर्म्स बॅरियम सल्फेट अँड अमोनियम क्लोराइड. Which of the following correctly represent the type of reaction involved? ओके, सहज सांगितलं तुम्हाला की बाबा बॅरियम क्लोराइड जो आहे, बॅरियम क्लोराइड कशासोबत, ॲल्युमिनियम सल्फेट सोबत रिॲक्ट होतो. सॉरी, अमोनियम सल्फेट ना, अमोनियम सल्फेट, दॅट इज NH4 टेकन ट्वाइस SO4. फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे तुम्हाला आता. विच फॉर्म्स बॅरियम सल्फेट प्लस ट्वाइस NH4, ओके, वॉट Cl. हे PPT आहे, बरोबर आहे ना. आणि PPT जर फॉर्म होत असेल तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असणार आहे. समजतंय ना. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट द टाईप ऑफ रिॲक्शन कुठली आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. ओके, आणि ह्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनला काय म्हणलं जातं, प्रेसिपिटेशन रिॲक्शन म्हणलं जातं. समजतंय ना. ओके, प्रेसिपिटेशन रिॲक्शन. म्हणजे ऑप्शन्स तुम्हाला काय, येस, पुढे दिलेले असणार आहेत. सो ऑप्शन इज व्हॉट,
second and fourth. Second and fourth, correct. So option is this one. Correct. Next one, 32. Oxidation involves loss of electron, gain of electron, increase the valency negative part, decrease the valency positive part. So loss of electron is called as a oxidation. 33. When copper turnings are added to silver nitrate solution, ठीक है, a blue colored solution is formed. After some time it is because copper. आता बघा, कॉपर जनरली सिल्वरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असतो, हे करेक्ट आहे, बरोबर आहे ना. ओके, मग काय झालं असणार आहे ह्या केसमध्ये, Cu प्लस ब्ल्यू कलर होतो असं सांगितलं आहे ना. ओके, 2Ag प्लस टू फॉर्म काय फॉर्म होईल, Cu2 प्लस प्लस Ag. याचा अर्थ कॉपर जर ब्ल्यू कलरचं सोल्युशन होत असेल तर डेफिनेटली कॉपर कशामध्ये, कॉपर 2 प्लसमध्ये असतो, शेवटपर्यंत विसरायचं नाही हे आता, ठीक आहे ना. ब्ल्यू कलरचा जर सोल्युशन असेल ना कॉपरचं तर तो कुठल्या फॉर्ममध्ये असतो, Cu2 प्लसच्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय झालं या केसमध्ये, हा ऑक्सिडाईज झाला, कॉपर ऑक्सिडाईज झाला, ठीक आहे, आणि Ag प्लस काय झाला, रिड्यूस झाला, येतं लक्षात, ठीक आहे. मग कॉपर काय झालं, बिकॉज कॉपर इज ऑक्सिडाइज टू. ऑप्शन इज सी, कॉपर ऑक्सिडाइज झालं त्या केसमध्ये. 34. when hydrogen sulfide, okay, is gas is passed through a blue solution of copper sulfate. When hydrogen sulfide gas is passed through a blue solution of copper sulfate, काय पास केलेला आहे, हायड्रोजन सल्फाइड म्हणजे काय, H2S. कशामध्ये पास केला, ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, CuSO4 सोल्युशन, बरोबर आहे ना. ओके, काय झालं असणार आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली असणार आहे, करेक्ट. काय काय झालं असणार आहे या केसमध्ये बघा, CuSO4 प्लस H2S which forms CuS प्लस H2SO4. आलं लक्षात, दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, करेक्ट ना. ओके, Cu आणि H2 हे काय झाले, एक्सचेंज झाले, पार्टनर एक्सचेंज केला ना तो, समजलं का. नेक्स्ट 35. इन द रिॲक्शन, ही रिॲक्शन ऑब्झर्व करा थोडंसं, आणि काय विचारले तुम्हाला, ऑक्सिडायझिंग एजंट विचारले, ठीक आहे ना. ओके, जो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो तो ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे, समजलं का. ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करतो, MnO2. तुम्हाला आणखीन रेडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑन द बेसिस ऑक्सिडेशन नंबर मी सांगणार आहे, ठीक आहे, की ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं. मी तरीसुद्धा तुम्हाला सांगितले, इलेक्ट्रॉन डोनर काय असतो, रिड्युसिंग एजंट, आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण असतो, ऑक्सिडायझिंग. मग तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करता आली पाहिजे, ठीक आहे. इन डिटेल आपण रेडॉक्स रिॲक्शनमध्ये स्टडी करूया. आता फक्त लक्षात ठेवा की हा ऑक्सिजन डोनर आहे म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट. 36. A dilute solution of sodium carbonate was added to 2 test tubes, one containing dilute HCl and other containing dilute NaOH. B test tube आहे ती. The correct observation was, काय असेल ऑब्झर्वेशन, a dilute solution of sodium carbonate was added to 2 test tubes, one containing dilute HCl. आता बघा, सोडियम कार्बोनेट बेसिक आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये HCl ॲड केला, ओके, तर आत्ताच वरती रिॲक्शन पाहिलं होतं, CO2 गॅस इव्हॉल्व होतो, बरोबर आहे ना. ओके, आणि Na2CO3 बेसिक असल्यामुळे बेससोबत रिॲक्शन होईल का, नाही, नो रिॲक्शन. सोडियम कार्बोनेट Na2CO3 प्लस NaOH, नो रिॲक्शन, ठीक आहे. आणि वरती पाहिलेली आत्ताच आपण रिॲक्शन, ओके, आपली रिॲक्शन होती ती, हे बघा, Na2CO3 आणि HCl, काय फॉर्म होतो, NaCl, H2 आणि CO2, अंडरस्टूड. सो ऑप्शन इज वॉट, कलरलेस गॅस लिबरेटेड इन टेस्ट ट्यूब A. कलरलेस गॅस कोण असतो, CO2 असतो. नेक्स्ट 37. तर बॅलन्सिंग विचारले तुम्हाला परत, बॅलन्सिंगसाठी फॉर्म्युला नोन आहे, तुम्हाला काय करायचं हे नोन आहे आता, बरोबर आहे ना. द इक्वेशन इज बॅलन्स्ड, द कोएफिशियंट ABCD, ओके, एस रिस्पेक्टिव्हली आर. कुठली मेथड यूज करणार परत, ABCD मेथड यूज करा, खूप सिंपल आहे, ठीक आहे, करू शकता तुम्ही, ठीक आहे. बघूया आपण,
ट्राय करा तुम्ही, व्हिडिओ पॉज करा आणि थोडंसं ट्राय करा बरं, स्वतःहून ट्राय करा. येस, काय दिलेलं आहे तुम्हाला? ए Mg3N2 प्लस B H2O to form C MgOH taken twice plus D NH3. बरोबर आहे का? ओके, ठीक आहे. मग कुठले कुठले आयटम्स आहेत बघा? Mg, ओके, एस नायट्रोजन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. Mg साठी इक्वेशन इस्टॅब्लिश करा, थ्राइस A इज इक्वल टू, ओके, Sc. नायट्रोजनसाठी ट्वाइस A इज इक्वल टू, ओके, Sd. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनसाठी ट्वाइस B इज इक्वल टू वॉट? ट्वाइस C. दोन आहेत ना इथं, करेक्ट, प्लस त्याच्यानंतर इथं 3 आहेत, थ्राइस D. ओके, ऑक्सिजनसाठी गरज लागली तरच ऑक्सिजन यूज करायचा. B इज इक्वल टू, ठीक आहे, ट्वाइस C. करेक्ट. ओके, आता रिपिटेशन बघा, A 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, B 2 टाइम्स, C 1 2 3. मग C इज इक्वल टू काय कन्सिडर करा? 1. C इज इक्वल टू 1 असेल तर A इज इक्वल टू काय येतो? A इज इक्वल टू, ओके, 1/3. बरोबर आहे ना? ओके, इथं C ची व्हॅल्यू 1 ठेवलं आपण, मग A इज इक्वल टू 1/3 येतो. मग A ची व्हॅल्यू 1/3 ठेवा, इथं काय येईल? D इज इक्वल टू 2/3. करेक्ट आहे का? ठीक आहे, D इज इक्वल टू काय आला? 2/3, कारण इथं 1/3 ठेवलं आपण म्हणून. ओके, येस. मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करा आता Hची. ओके, 2B इज इक्वल टू 2, C ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस 3 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे? 2/3. 3 गेट कॅन्सल्ड. करेक्ट, इट मीन्स 2B इज इक्वल टू किती येईल? 4. सो B इज इक्वल टू वॉट? 2. B ची व्हॅल्यू 2 मिळाली, म्हणजे A ची व्हॅल्यू मिळाली, B ची व्हॅल्यू मिळाली, C ची व्हॅल्यू मिळाली आणि D ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली तुम्हाला. ओके, मग ह्या इक्वेशनची गरज आहे का आपल्याला आता? नाही, नो नीड. करेक्ट. मग ठेवा त्या इक्वेशनमध्ये आता A ची व्हॅल्यू ठेवा. A ची व्हॅल्यू किती आहे? 1/3 Mg3N2 प्लस B ची व्हॅल्यू 2 H2O विच फॉर्म्स C ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून MgOH टेकन ट्वाइस, प्लस इथं 1 आहे असेल तर लिहायची गरज नाही, ठीक आहे ना? हा 1 आहे, इथं नाही लिहिलं तरी चालतो, ठीक आहे. D ची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज D? 2/3 NH3. ठीक आहे, 2/3 NH3. आता हे फ्रॅक्शनमध्ये आहे, सो इट विल नॉट लुक गुड. ठीक आहे, मग काय कराल तुम्ही फ्रॅक्शन रिमूव्ह करण्यासाठी? तर 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केलं की 3 गेट कॅन्सल्ड. ठीक आहे, काय येईल? तर कोएफिशियंट 1 येईल. Mg3N2 प्लस 3 इंटू 2 6 H2O gives thrice MgOH taken thrice plus twice 3 get cancelled here NH3. म्हणजे कोएफिशियंट्स काय आले? 1 6 3 2. 1 6 3 2 कुठं आहे बघा, चेक करा, ऑप्शन नंबर बी मध्ये. समजलं? नाव दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. अशी इक्वेशन सॉल्व करा तुम्ही कंटिन्यू इन दी रिॲक्शन. ओके, परत रिॲक्शन दिलेली आहे. ओके, कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं ते विचारले तुम्हाला तिथं. करेक्ट ना? ठीक आहे. इन द रिॲक्शन ट्वाइस H2S प्लस SO2 गिव्स थ्राइस H प्लस ट्वाइस H2O. ही रिॲक्शन पाहिली आपण. ओके, त्याचं ऑप्शन काय? H2S हॅज बीन ऑक्सिडाइज्ड. H2S मध्ये ना बळानं हा S2 मायनस असतो, ट्वाइस H प्लस प्लस S2 मायनस असतो. येते लक्षात? हायड्रोजन तरीसुद्धा, ओके, तुम्हाला चार्ज जर समजत नसेल, ओके, तरीसुद्धा बघा, हा हायड्रोजन सल्फरवर ना हायड्रोजन रिमूव्ह झाला का? येस, डेफिनेटली. आणि इथून ऑक्सिजन रिमूव्ह झालेलं आहे. समजतंय ना? मग H2S, ओके, काय झालं? हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स ऑक्सिडेशन. मग H2S काय झालं? इथं ऑक्सिडाइज झाला. SO2 रिड्यूस झालेला आहे कारण ऑक्सिजन रिमूव्ह झालं तिथून. रिड्युसिंग एजंट आणि रिड्युस्ड ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समजलं ना? ठीक आहे, सो ऑप्शन इज व्हॉट? ए.
39. Aluminium oxide reacts with sulfuric acid to form. ओके चेक थोडंसं पुढे घेतो मी. लक्षात येते का बघा आता. ओके, ॲल्युमिनियम ऑक्साईड रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म. काय फॉर्म करतो ॲल्युमिनियम ऑक्साईड ज्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस? खूप सिम्पल रिॲक्शन आहे. ओके, Al2O3 वेन रिॲक्ट्स विथ किती लागतात थ्राईस H2SO4 विच फॉर्म्स Al2SO4. आता सुरुवातीला हे करून घ्या, तुम्हाला नंतर नंतर हे समजत जाईल की बाबा हे फॉर्म्युलेज कसे आले. प्लस थ्राईस H2O, Al2O3 H2SO4 to form Al2SO4 taken thrice and thrice H2. काय फॉर्म झाला? ओके, तर काय ॲल्युमिनियम सल्फेट अँड वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 बघा. हा सॉल्व्ह होईल बघा ना तुम्हाला. तर डिकम्पोजिशन ओके येस रिॲक्शनचं एक्झाम्पल कुठलं नाही असं विचारले तुम्हाला. हे बरोबर आहे ना. ओके येस, त्याचं ऑप्शन सहज आहे ऑप्शन सी, कारण दिस इज नॉट द डिकम्पोजिशन रिॲक्शन. आलं लक्षात? ठीक आहे, कारण CuSO4 डिकम्पोज होत नाही या केसमध्ये, फक्त वॉटर मॉलिक्यूल इव्हॅपरेट होतात. आलं लक्षात? हे 41. रस्टिंग ऑफ आयर्न इज ए केमिकल चेंज बिकॉज. रस्टिंग ऑफ आयर्न इज अ केमिकल चेंज. ठीक आहे, केमिकल चेंज होत असेल वाचा हे ऑप्शन्स बघा. अ न्यू सबस्टन्स विथ न्यू प्रॉपर्टीज इज केमिकल. डेफिनेटली केमिकल रिॲक्शनमध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म होतो विथ न्यू प्रॉपर्टीज. केमिकल कंपोजिशन ऑफ रिॲक्टंट इज चेंज्ड. Definitely. Change is permanent and cannot be reversed easily. Correct. So option is what? D. 42. In the equation NaOH and HNO3 neutralization reaction आहे. बरोबर आहे ना. सोडियम नायट्रेट आणि H2O फॉर्म झाला. नायट्रिक ॲसिड इज ॲक्टिंग ॲज. आता इथं नायट्रिक ॲसिड काय ॲक्ट होतो हे विचारले तुम्हाला. बरोबर आहे ना. ओके, डेफिनेटली एन ॲसिड. बरोबर आहे ना. ॲसिड म्हणून ॲक्ट होणार आहे तो. समजलं ना. ओके, H डोनेट करतो तो बेसला. हा बेस आहे तो ॲसिड आहे. 43. विच ऑफ द फॉलोइंग इज रेडॉक्स रिॲक्शन. आता ही रेडॉक्स रिॲक्शन आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. ओके, कुठला कन्सेप्ट? ऑक्सिडेशन नंबर. पण ह्या लेवलला तुम्हाला ओके समजून घ्या की बाबा इथं हे H2 काय Cl2 मध्ये मिक्स झालेलं आहे. बरोबर आहे ना. ओके ओके, तर काय फॉर्म झाला इथं? HCl फॉर्म झालेला आहे. ओके, ही एक टाईपची रेडॉक्स रिॲक्शन आहे. कारण काय रिझन सांगतो तुम्हाला. हा 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो, हा 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. हा +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, हा -1 मध्ये. मग एकाचं रिडक्शन झालं म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली आणि दुसऱ्याचे काय इन्क्रीज झाले. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. आले लक्षात बाळांनो तुमच्या? ठीक आहे ना. ओके, थोडंसं कॉल येत होता मोबाईलवरती. ओके, तिकडं लक्ष दिलं. पुढं बघूया आता. 44. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इज युज्ड इन व्हाईट वॉशिंग वॉल्स. विच ऑफ द फॉलोइंग ओके रिॲक्शन्स इज युज्ड इन व्हाईट वॉशिंग वॉल्स. करेक्ट. व्हाईट वॉशिंग वॉलसाठी ओके काय यूज केलं जातं? ओके, तर डेफिनेटली ओके कॅल्शियम हायड्रॉक्साईड अँड CO2 म्हणतो ना आपण. ओके येस, मिल्क ऑफ लाईम. ओके, मिल्क ऑफ लाईम म्हणजे काय? तर कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतो त्या केसमध्ये, तो व्हाईट असतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहेत खूप. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इन्व्हॉल्व हीट. हीट कुठल्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होते? तर कंबशन रिॲक्शन्समध्ये. ओके येस,
त्याच्यानंतर डेफिनेटली ग्लुकोजचं डिग्रेडेशन झालं. ओके, तर तिथं हीट फॉर्म होते. ह्याचा अर्थ काय, तेच ऑल रिॲक्शन्स आर हीट प्रोड्युसिंग रिॲक्शन्स, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. इट मीन्स ऑप्शन काय असला पाहिजे ह्या रिॲक्शनसाठी, टी. माहिती आहे आपल्याला, कॅल्शियम ऑक्साईड वॉटरमध्ये ॲड केलं की काय हीट प्रोड्यूस होते. ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाली, CO2H2 आणि हीट प्रोड्यूस होते. बरोबर आहे ना. ॲनिमल बॉडीमध्ये ही रिॲक्शन होते जनरली. क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय की जिथं हीट यूज करून तुम्हाला ते डिकम्पोज करायचं आहे. हे तर इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, फर्स्ट रिॲक्शन. सॉरी, विचारले काय आपल्याला, नॉट थर्मल विचारले ना, नॉट थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग फर्स्ट काय आहे, इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन आहे, वॉटरचं H2 आणि O2 मध्ये कन्व्हर्जन केलं. सो ऑप्शन इज वर. बाकीच्या सगळ्या थर्मल डिकम्पोजिशन आहेत. 47. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द रिॲक्शन बिलो आर करेक्ट. ह्या रिॲक्शनसाठी कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर कार्बन जो आहे तो काय रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होणार आहे इथं, येतं लक्षात. आणि कार्बनचं काय होतं, इट सेल्फ गेट ऑक्सिडाइज्ड. समजतंय ना. ओके, मग बघूया आपण. विचारले काय आपल्याला, करेक्ट स्टेटमेंट विचार. विच ऑफ द फॉलोइंग अबाउट द रिॲक्शन बिलो आर करेक्ट. लीड इज गेटिंग रिड्युस्ड. लीड ओके रिडक्शन होतं असं विचारलं तिने. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. बघा इथं लीड इज गेटिंग रिड्यूस्ड. लीड रिड्यूस होत नाही, लीड ऑक्साईड रिड्यूस होतो. करेक्ट ना. कार्बन डायऑक्साइड इज गेटिंग ऑक्सिडाइज. नो, कार्बन गेट ऑक्सिडाइज, नॉट कार्बन डायऑक्साइड. कार्बन इज गेटिंग ऑक्सिडाइज, करेक्ट आहे. लीड ऑक्साइड इज गेटिंग रिड्यूस्ड. दिस टू स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे. सो ऑप्शन इज व्हॉट, ए. ठीक आहे. नेक्स्ट 48. झिंक 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ह झिंक. दिस इज सहज आहे, दिस इज रिडक्शन रिॲक्शन. समजलं ना. ओके, रिडॉक्स रिॲक्शन नाही, ही फक्त एक रिॲक्शन होते तिथं. इलेक्ट्रॉन्स ॲड होत आहेत फक्त. इलेक्ट्रॉन डोनर कोणच नाही आहे तिथं. समजलं ना. ओके, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरच फक्त एक आहे. आलं लक्षात. ओके, मग ही रिॲक्शन कुठली असली पाहिजे, तर डेफिनेटली इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. आणि जर का असं दिलं असतं बळानो, झिंक प्लस Cu, ओके, झिंक Cu2 प्लस विच फॉर्म्स Zn2 प्लस प्लस Cu. करेक्ट ना. ओके, इथं एक इलेक्ट्रॉन डोनर आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, म्हणून ही रेडॉक्स रिॲक्शन असते. पण नुसतं तुम्ही इलेक्ट्रॉन जर ॲड करत असाल एखाद्या स्पेसिसमध्ये, सपोज Cu2 प्लस आहे, 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केलं, ओके, आणि Cu फॉर्म झालं, तर फक्त ही रिडक्शन रिॲक्शन आहे. झिंक ओके डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, ही फक्त ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. अंडरस्टूड. 49. Which of the following reaction is not redox reaction as well as displacement reaction. हे redox reaction पण नाही, displacement reaction पण नाही, अशी रिॲक्शन कुठली आहे असं विचारले. तर डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर एक आयटम दुसऱ्या आयटमला डिस्प्लेस झाला पाहिजे ना. ओके, पण असं होत नाही. इथं काय झालंय, HgCl2चं कन्वर्जन Hg2Cl2 मध्ये झालंय आणि एक क्लोरीन इथं ॲड झालं, सॉरी 2 क्लोरीन इथं ॲड झालेत फक्त. ओके, आणि SnCl2चं कन्वर्जन SnCl4 मध्ये झालं. ठीक आहे. आता इथं कन्फ्यूज केलं आहे त्यांनी. तुम्हाला रिडॉक्सचा कन्सेप्ट समजला. ओके, तर हा समजणार आहे ॲक्च्युली ही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन असणार आहे, कारण इथं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, इथं +1 आहे ऑक्सिडेशन स्टेट, इथं +2 आहे आणि इथं +4 आहे. ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली आहे. इथं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, ओके, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे बघा. ठीक आहे ना. इथं -2 आहे, इथं 0 आहे, म्हणजे हा क्वेश्चनच रॉंग दिलेला आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन काय रॉंग आहे. 50. विच इज द डबल डिस्प्लेसमेंट ॲज वेल ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. डेफिनेटली ओके, ऑप्शन काय असणार आहे, न्यूट्रलायझेशन म्हटलं की ॲसिड आणि बेस असले पाहिजे, आणि डबल डिस्प्लेसमेंट पण होतं या केसमध्ये. ऑप्शन इज व्हॉट, ए. क्लिअर. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. खूप इझी रिॲक्शन्स होते आणि खूप प्रॅक्टिस करावं लागेल बघा तुम्हाला या रिॲक्शनसाठी. रिॲक्शन खूप इझी आहेत, स्टडी केल्यानंतर खूप इझी वाटतं आपल्याला हे, पण त्या रिकॉल होत नाहीत. आलं लक्षात, त्या आठवत नाहीत गोष्टी.
इव्हॅपरेट होऊन जातात. त्याच्यामुळे काय, त्याला सतत सतत काय करावं लागणार आहे, कॉन्टॅक्टमध्ये ठेवावं लागणार आहे, कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करावं लागणार आहे मुलांना. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.